हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सो जस्ट आदिती थिंग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज रविवार असल्यामुळे जरा मी लेट उठले. कॉलेजला जायचंच आहे, थोडंसं लेट उठलं आहे. हल्ली कुठला दिवस कुठला वार काय कळतच नाही, असे लगेच येतात. त्यामुळे ना, आणि कामात एवढे आम्ही असल्यामुळे बिझी, त्यामुळे मला कळत पण नाही कुठला वार आहे. मला हे पण माहीत नव्हतं की आज रविवार आहे. सो ते असं होतं आहे आमच्याबरोबर. स्वतः जाते खाली आवरायला माझं, नंतर भेटूया. सो गाईज, मी आले आता कॉलेजमध्ये आणि या दोघी वाटतं अजून आल्या नाही आहेत. मी एकटीच आहे. सेजल वाटतं रात्री 12 वाजता गेली कॉलेजमधनं आणि वासू 5 वाजता गेली सकाळी रूमवर. स्वतः त्या येतील. आणि संतोषी गेली आहे तिच्या बैठकीला. ती आता येईल दुपारी 12-1 वाजेपर्यंत. सो तोपर्यंत मी एकटीच आहे. त्या दोघी आल्या की पुढची कामं करणार. सो बसली आता जरा रील्स स्क्रोल करत थोडे. सो आता आम्ही बसलो आहे सगळे, कारण की सर खात आहे त्यांचा नाश्ता. सर आत्ता बसले फोन आला म्हणून. आमचं काम चालू आहे. बाकी अजून कोण आलंच नाही. मी म्हटलं आता संतोषी यायची वेळ झाली तरी या दोघी नाही आल्या. संतोषीची बैठक असते ना, त्यामुळे ती आल्यानंतर ती बोलणार. गाईज, ही आत्ता आली संतोषीच्या आधी 2-3 मिनिटं फक्त ही आली. संतोषीच्या आधी वासंती आणि ही आली. तिच्या 2 मिनिटं आधी. मी तेच म्हटलं संतोषी आधी आली आणि ह्यानंतर आल्या तर संतोषी बोलणार. अजून नाही आली. 2 मिनिटं पण आधी नाही आली. ती आली तर तू लगेच आलीस. हॅलो सर. नाही गाईज, सो तुम्ही आता ह्याच्या पुढे बघाल ते आहे कॉलेजमध्ये आता रील्स चालू आहेत, कारण की आम्हाला ॲड आणि करायचं आहे. तसं आम्ही रील्स करतो आहे. सो आम्ही रील्स करायला कुठे उभे राहिलो. जसं काल आम्ही उन्हात उभे राहिलो, तसं आज पण रस्त्यावर जाऊन राहिलो. तसं आज पण आम्ही काहीतरी युनिक केलं आहे. सो ते पण तुम्ही बघाच आणि आता तुम्हाला आता पुढे दिसेलच. सो जरूर बघा. गाईज, आता हे रील करतात. सो ह्यांचे BTS बघायला तुम्हाला मजा येणार आहे. काय मजा करतात. मगाशी राहिलं, मगाशी करायला हवं होतं, फिरत होती ती. ओके, सानिया अभी सीरियस. अरे मॅम, प्रोफेशनली सांगतो. कैसा लगा? वा, रील पोलीस का आलेत खाली? म्हणजे गाडी आहे पोलिसांची. ते महाराष्ट्राचं एकत्ता पोलीस ये कोणाला मारूया? तू काय लहान झालं काय गो? सानिया, ओय शनी बोल ना. सानिया बोलायला ऐकून आहे आता. इकडे उभे राहते. मॅम, आमचे डिझायनर काळोखात पण डिझाईन करतात. सेजल होय, आमचे डिझायनर काळोखात पण काम करतात. अजूनपर्यंत त्यांचं डिस्कशन चालू आहे की कोणाला उचलायचं आहे आणि करायचं आहे. पण नाही केलं तो त्यांनी ना काय केलं माहिती प्लीज व्हॉइसवर लावायचं नाही भाई. ते का मारतले दादा काय
मला मी खाते वडापाव आहे. पटकन थँक्यू. आता वडापाव खायचा. तू हिच्याबरोबर गेलीस वासंती बरोबर. तर मी खाते डबा. वडापाव खाऊन झाला आता. डबा खायचा आहे ना तर काय खरं नाही. सो हे काम झालेलं आहे. लवकर कळेल तुम्हाला काय ते. इकडे नंतर पार्टिशन करायचं. इथे बसले या महाराणी हे सर आमचे आणि हे सर जेवले नव्हते ते आता जेवतात. किती वाजता? 4:30 वाजायला आल्यानंतर ते कामच करतो मगात बसून. सो आता पुढचं काम करूया. आता मी बसले. एक काम तर झालं आहे. आता चेंजिंग रूमचं काम राहिले ते करणार. आता मी आणि वासंती जाऊत फक्त. संतोषी गेली घरी. सो हे काम करून आम्ही घरी जाऊ. आज संडे आहे तरी मला सुट्टी नाही आहे. आणखी आरंभाचं काम आहे. आणि आज डेट रिव्हील करेन मी. करणार आहे. मला आता किटकॅट आणून दिले वाचून. थँक्यू. तुम्ही सगळीकडे नाडू चुकता. सोम्या काय झालं? काय बटन गेलं काय? नाही काय नाव? तुम्ही सर झोमतो पण ते. आम्ही हे कसं तरी काम करतो पुढचं. आणि सॉरी आणि त्या ग्लुकोजमध्ये लगेच गम पण बाहेर पडत नाही. झाला गरम लागता. ओ काय करताय? हे बघ. सो हा गम असा खाली पडतोय जसा मी काढते आता तुला. काय सर हे घे. हे बटन आता तुटलं आहे. सैल झाले ते सही झाले. गरम लागताय. काढमेंट केलं या मी मागच्या वर्षी यूज केली होती ना. माझी ते मागच्या वर्षी यूज केलेली. मागच्या वर्षी होती कोणती तरी वापरलेली. ग्लुगन चालत नाही म्हणून सर आता करतायत त्याला ओपन. खोलाखोलीची कामं चालू आहेत. मला वाटतं तिथली स्प्रिंगच गेलं असेल काहीतरी दुसरं तरी झालं असेल. स्प्रिंग केलं. आला फोन सरांना. सो मी इथे बसले. कंटाळा आला आता. थोड्या वेळ घरी जाणार आता वाजलेत 5:30. ही कुठे गेली काय माहिती. सो भेटूया नंतर. ही बघा सगळा पार्ट हल्लेले असत त्याचे सगळे. होय आता निघतं सुट्टाला. मग घरी गेले. चला मस्त चाल. हाय नको येऊ ना. दाखवत तुझं दाखवत नाही. स्प्रिंग तुटली आहे त्याची. हो ना. आता आता काय नाही करू शकत. स्प्रिंग तशी मिळणार नाही ना. नाही थांब, या ओपन करू. सो सर काम करतायत. त्यानंतर ते पण घरी जातील आम्ही पण घरी जाऊ. उद्या करूया चेंजिंग रूमचं काम. उद्या काय काय कामं करू शकत. चला हे तुम्हाला बाबांचा फोन येतोय नंतर भेटूया. सो गाईस धिरडं आणि खाल्ल्यानंतर आता आमटी भात आणि आता हे अळूचे कांदे असतात ना त्याचे काप खाते. सो आता जेवते तुम्हाला भेटते. हॅलो गाईज. सो आत्ताच मी जेवणवर आले. खूप जेवले मी. खूप म्हणजे खूप जेवले आज मी. कारण की संध्याकाळी घरी आल्यानंतर कॉलेजमधनं मी जेवले नव्हते काही. तर सॉरी. आत्ता मी खूप जेवले आणि माझा भाऊ
आत्ताच परत पुण्याला जायला निघाला आहे. सो आता बघू कधी येणार. आय थिंक जूनमध्ये येईल. तोपर्यंत माझी पण इथनं टाटा गुड बाय करायची वेळ असेल, कारण की तेव्हा सेमिस्टर संपलेलं असेल. जॉबसाठी पण आम्ही काहीतरी ॲप्लिकेशन केलेलं असेल नक्कीच. सो त्याला अजून वेळ आहे 2-3 महिने, पण तो आता एवढ्यात नाही येणार डायरेक्ट. आता आला तर तो त्याची एक्झाम झाली की तो येणार. सो असं आहे. आणि डेट रिव्हील. सो गाईज फायनली डेट रिव्हील करते. तर 17 and 18 जानेवारी म्हणजे 17-18 जानेवारीला आमचा आरंभ आहे. प्लीज नक्की विजिट करा. आणि इन्व्हिटेशन कार्ड मी तुम्हाला ते दाखवणारच आहे. आणि असं सगळं आमच्या आहे. आणि 17-18 तारखेला नक्की विजिट करा. 10 ते 6 ही वेळ आहे. आणि तुम्हाला पत्ता सांगते. कणकवली कॉलेज रोड, नवीन पोस्ट ऑफिसच्या वर, फ्लोरेट कॉलेज ऑफ डिझायनिंग. सो जे कणकवली आणि इथे आजूबाजूला राहणारे आहेत त्यांना नक्कीच माहीत असणार आहे हे प्लेस. सो नक्की विजिट करा. खूप चांगला एक्सपिरियन्स तुम्हाला इथे नक्की मिळणार याची गॅरंटी माझी. कारण की सगळे एवढी मेहनत एवढे घेत आहेत ना, दिवस, महिने, 2 महिने, नाही सांगू शकत तुम्हाला काय आहे. अनबिलिव्हेबल ते असेल. सो नक्की. सो फायनली डेट रिव्हील केली आहे, त्यामुळे आता बरं वाटतं आहे मला. आता फायनली तुम्हाला बघायला मिळेल. आणि 17 आणि 18 जानेवारी तुम्हाला पूर्ण सेटअप मी माझ्या ब्लॉगवर नक्की टाकणार आहे. सो भेटू गाईज. कसा वाटला आजचा ब्लॉग? आजच्या ब्लॉगमध्ये तर मी फायनली डेट पण रिव्हील केली आहे. प्लीज विजिट करा हे अनोखं एक्झिबिशन. कारण की असं कोण एक्झिबिशन इथे तरी करत नाही आपल्या सिंधुदुर्गात, कोकणात. तर आपण केलेलं आहे. पहिला तर आमचा मागच्या वर्षीच झालेला आहे. आता हा दुसरे पर्व आहे हे आरंभचं. तर नक्की विजिट करा. आणि ह्याच्यात तुम्ही अजून बघितलात रील करतानाची आमची किती मेहनत असते. काल तर तुम्ही बघितलात कालच्या ब्लॉगमध्ये आम्ही रस्त्यावर उन्हात उभे होते एका रीलसाठी फक्त. जो मला इन्स्टावर फॉलो करतो माझ्या 2 अकाउंटला, त्यांना त्या स्टोरीसाठी त्यांनी बघितल्या असेल, तुम्हाला माहीत असेल. आणि एवढी मेहनत घेतो, पण आजच्या रीलसाठी पण आम्ही तेवढीच मेहनत घेतली आहे. सो तुम्हाला ह्याच्यावर तर सगळं बिहाइंड द सीन ह्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळणार आहे. फॅशन डिझायनिंग किंवा डिझायनरचं काय असतं ते. आणि एक रिक्वेस्ट आहे न्यू व्ह्युअर्सला की प्लीज सबस्क्राईब करा. कारण की याच चॅनलवर तुम्हाला आरंभ म्हणजे काय एक फायनली म्हणजे दिसेल की काय असतं ते. हे तुम्हाला इथे बघायला मिळेल. त्याचा पूर्ण सेटअप, आरंभ काय काय केलं जातं हे तुम्हाला तर मी दाखवतेच. पण फायनली रेडी झाल्यानंतरचं काय असेल लुक तोही मी इथे रिव्हील करणार आहे. सो सबस्क्राईब नक्की करा. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. कमेंट पण करा की कसा वाटतोय व्हिडिओ मराठीतला तुम्हाला. तर स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्लॉग. तब तक के लिए बाय.